नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर गेल्या कित्येक वर्षांपासून आपण सगळे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंदकेसरी कोहिनूर बकासूरला फॉलो करतो आहे आणि त्याच्या कित्येक शेकडो शर्यती आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्या शेकडो विजयाचे, शेकडो रेकॉर्ड्सचे आपण सगळे साक्षीदार आहोत आणि कित्येक विजय आपण त्याचे सगळ्यांनी पाहिलेले आहेत. आणि शर्यत म्हटलं की हार आणि जीत हे खेळाचे दोन भाग आहेत, दोन बाजू आहेत. त्यामुळे कधी हार होणार, कधी जीत होणार. जेव्हा हार होते तेव्हाच ते त्यातनं पुढं जायचं असतं आणि पुन्हा नव्यानं उभं राहायचं असतं, पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हायचं असतं. हाच खेळ असतो आणि विजय आपण त्याचे अनेक पाहिलेत, अनेक रेकॉर्ड्स पाहिलेत. पण कधीकधी त्याचा एखादा पराभव मनाला जिव्हारी लागतो. एक दोन दिवस काय सुचत नाही, शब्द असे स्तब्ध होतात, थांबतात. आणि माझीच नाही तर ही अनेक चाहत्यांची हीच भावना असते. आणि ज्यावेळेस सोशल मीडियामध्ये त्या पद्धतीचे व्हिडिओ असतात त्याखाली त्यांच्या असणाऱ्या कमेंट्स किंवा मॅसेजेस, फोन्स किंवा इतर सगळ्या बाबतीत नाही कळत असतं. ते त्यांचे मतं व्यक्त करत असतात आणि सगळ्यांचंच म्हणणं असतं त्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचे लाखो किंवा त्याहून अधिक जास्त चाहते आहेत. प्रत्येकाचं मन किंवा प्रत्येकाच्या भावना या 2-3 दिवस तसेच असतात. माझे देखील आहेत. कित्येक जणांचे तर मेसेज असेच देखील आहे की ज्या दिवशी त्याचा पराभव होतो त्या दिवशी त्यांना जेवण पण जात नाही, झोप पण लागत नाही, चिडचिड होते. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या भावना ह्या तशाच असतात. प्रत्येक बैलगाडा शर्यत म्हटल्यावरती विविध नंदींचे वेगवेगळे चाहते असतात आणि प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या आवडीचा नंदी जिंकावा, खास करून हिंदकेसरी मैदानामध्ये. कारण हिंदकेसरी मैदान मी बऱ्याचदा म्हणत असतो की हिंदकेसरी मैदानाचं स्वरूप हे मोठं असतं आणि तिथं विजय होणारा तो विजय गुलाल प्रत्येकाला हवा असतो. मग प्रत्येक नंदी असेल, प्रत्येकाचं स्वप्न असेल, प्रत्येक मालकाचं स्वप्न असतं की हिंदकेसरी मैदानामध्ये विजय व्हावा किंवा तिथला तो गुलाल आपल्याला लाभावा. त्यामुळे सगळेजण तयारी करतच असतात आणि आपण फक्त गटाची, सेमीची, फायनलची 25-30 सेकंद शर्यत पाहत असतो. पण या शर्यतीमागं बैलगाडा मालकांची दिवसांची, महिन्यांची, वर्षाची मेहनत असते आणि ती फक्त पब्लिकच्या बेशिस्तपणामुळे बऱ्याचदा अनेक गटाचे, सेमीचे, फायनलचे निकाल बदलत असतात. त्यामुळं आपण कुठल्याही नंदीचे जरी शौकीन असलो तरी आपण निकाल रेषा असेल तिथपासून मागे थांबलं पाहिजे किंवा कदाचित असे तिथं बॅरिकेडच्या बाहेर थांबून आपण शर्यतीचा आनंद घेतला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीची शर्यत होईल यासाठी प्रेक्षकांनी थोडंशी लक्ष घातलं पाहिजे. बाकी पराभव कमबॅक होत राहील. कमबॅक म्हणायला बकासूरच्या इतिहासामध्ये पराभव कमी, विजय जास्त आहेत. आणि कमबॅक हा शब्द त्या व्यक्तींसाठी असतो किंवा त्या व्यक्तिमत्वासाठी असतो की ज्याच्या आयुष्यामध्ये पराभव जास्त आहेत किंवा कुठं विजयाचा किरण कमी असतो किंवा विजय कमी असतात. अशा ठिकाणी कमबॅक हा शब्द वापरला जातो. बकासूर आजवर त्याचे जर स्टॅक्स पाहिले आपण, शेकडो गुलालाचा, शेकडो रेकॉर्डचा, शेकडो फायनलचा तो विजेता आहे, मानकरी आहे. त्यामुळं सूर्य आहे, बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सूर्य आहे. पराभव त्याचं महत्त्व कमी करू शकत नाही आणि काळजावर कोरलेली चित्र ही काही पराभवाने पुसली जात नाही. त्यामुळं लाखो कोट्यावधी दिलो की धडकन आपला सर्वांचा लाडका कोहिनूर बकासूर पुन्हा त्याच जिद्दीनं, पुन्हा त्याच विजयामध्ये विजयी होताना आपल्याला दिसेलच. आणि जसं आपण विजयात त्याच्यासोबत असतो तसंच आपण त्याच्यात पराभवात देखील सगळे त्यासोबत असू आणि त्याला शुभेच्छा देत असू.